PM श्री ISO मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील तालुका जामखेडमधील अगदी एकमेव अशी PM श्री योजनेचा लाभ मिळाली शाळा. या शाळेच्या झालेला कायापालट, अगदी प्रवेशद्वारावर सुंदर सुंदर असे केलेले चित्रण, प्रत्येक चित्रातून विद्यार्थ्यांना एक सुंदर असा बोध आणि शैक्षणिक ज्ञानांची कक्षा वाढवणारे असे संदेश, विविध माहिती आणि भिंतीवरील आकर्षक चित्रांनी रंगांनी मोहून टाकणारे विद्यार्थ्यांचे मन, विद्यार्थ्यांना शाळेकडे असणारी त्यांची लागणारी ओढ, भिंतीवरील या सुंदर चित्रांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानांची कक्षा, त्यांना विविध संदेश अगदी सहज त्यांच्या आकलनात बसतील असे संदेश मुलांपर्यंत पोहोचले गेले. लेख वाचवा, लेख शिकवा, लेखीचा, मुलीचा, विविध आविष्काराचा असा एक सुंदर कलाकृती, रंगांची ओळख होण्यासाठी केलेलं पहा हे सुंदर चित्रण. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना स्वतःचं एक ओळख असण्यासाठी असलेलं सेल्फी पॉईंट, की जे विद्यार्थ्यांना त्यातून एक दाखवून जीवनामध्ये कशी उंच भरारी घारीप्रमाणे घ्यायची आहे आणि आपल्या लक्ष्याला गाठायचं आहे. त्या भिंतीवरील चित्रांकडे पाहून विद्यार्थ्यांना शिकण्याबरोबर एक उंच भरारी घेण्याचं देखील ओढ निर्माण करणारं हे चित्रण. आंतरराष्ट्रीय भाषेकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा सुरुवात होते त्याची अल्फाबेट्सपासून. त्या विविध अल्फाबेट्सचं चित्रण, कार्यालयाच्या शेजारी मूल्यांची ओळख करून देणारं चित्र, त्याचप्रमाणे नकाशांचा वापर करून विद्यार्थ्यांना भौगोलिक माहिती, संतांच्या या भूमीत छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या जिजाऊ ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांना बाळकडू देत आहेत, तसेच बाळकडू मिळणारे आमच्या या शाळेत मुलांना हे चित्रणाद्वारे बरीचशी माहिती मिळत आहे. अशा या PM श्री योजनेतून आमच्या शाळेच्या सर्व भिंती सुंदर रेखाटल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे या झाडांचे कट्टे, या कट्ट्यांवर मुलांना सावलीच्या बसण्याच्या आनंदासोबत ते मिळत आहे, ती म्हणजे ज्ञानाची कक्षा देखील वाढवत आहे. त्याच्यावर जोडाक्षरं, रायमिंग वर्ड्स, विरुद्धार्थी शब्द, त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानाच्या युगात टेक्नॉलॉजीचा वापर कशा प्रकारे करावा, त्याचा वापर संगणकाद्वारे कशा केला जातो, त्या संगणकाची माहिती देखील या चित्रणाद्वारे मुलांपर्यंत पोहोचत आहे. मुलांना वृक्षारोपणाची, त्याचप्रमाणे स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी म्हणून दिलेले असे विविध संदेश मुलांना एक पुढे जाण्यास एक दिशा देत आहेत. विविध किल्ल्यांची माहिती सोबत किल्ले कसे असतात हे प्रत्यक्षात त्यांच्या समोर जर चित्रण असेल तर ते मुलांना सतत माहिती देतात. पाण्याची व्यवस्था, शाळेला पाण्याची व्यवस्था, सांडकाम पाणी, त्याचप्रमाणे हँडवॉश स्टेशन, या पाण्यामध्ये टाकीमध्ये पाण्याची व्यवस्था बोरपंपाद्वारे केलेली आहे. कट्ट्यांवर दिलेले विविध संदेश, त्याचप्रमाणे मुळाक्षरांचा सराव मुलांना व्हावा. प्रवेशद्वाराजवळ जे गालीचे म्हणा किंवा लॉन्स जे केलेले आहेत, त्यासाठी त्या लॉन्सवर ठिबकद्वारे ठिबकची सोय केल्यामुळं ते हिरवेगार असे लॉन्स, येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनाला मोहून टाकणारे असे हे लॉन आहेत. शाळेच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हे हिरवेगार लॉन, ज्यावर पाण्याची सुविधा चांगली असल्यामुळे किंवा व्यवस्थित केल्यामुळे ते पाणी लॉनला हिरवगार ठेवत आहेत. त्या लॉन्सच्या मध्येच शोची झाडं असल्यामुळे आणखीनच त्याचं रूप पालटलेलं आहे. अशा या
निसर्ग सानिध्यात असणारी आमची शाळा PM श्रीच्या मिळालेल्या योजनेमुळे लाभामुळे आणखीनच उठून दिसत आहे. हा परिसर पूर्णपणे हिरवागार असा निसर्गरम्य झालेला आहे. अगदी उन्हाळा असून देखील पाण्याची सुविधा विविध पद्धतीने वृक्षांच्या ठिकाणी केल्यामुळे सुंदर असं वृक्षारोपण झालेलं आहे. जून महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात आणि पाऊस येताच वेध लागतात ते वृक्षारोपणाचे. अशाच आमच्या शाळेत देखील सुंदररित्या वृक्षारोपण करण्यात आले. विविध फुलझाडं, शोची झाडं, फळझाडं आणण्यात आली. त्याची लागवड देखील करण्यात आली. काही शोची झाडांची लागवड कुंड्यांमध्ये करण्यात आली. विद्यार्थ्यांचा सहभाग देखील खूप मोलाचा होता. त्यातून त्यांना शिकता आलं. शिकण्यासाठी त्यांना खूप संधी मिळाली. छोटे छोटे मुलं देखील आवडीने अगदी मनापासून प्रत्येक झाडाची लागवड करत होते. कुंड्यामध्ये हे झाडं अगदी मोहून जणू काही लहान मुलं फुलांसारखी टवटवीत दिसत आहे. वृक्ष लागवडासाठी प्रत्येक शिक्षकाचे योगदान देखील तितकेच मोलाचे आहे. प्रत्येकाने वृक्ष लागवडीसाठी खूप छानरित्या मदत केली. सर्व झाडांची लागवड करण्यात आली. मुलांनी देखील खूप आनंद मिळवला त्यातून. त्यांना सर्वांना वृक्षाविषयी, झाडांविषयी महत्त्व सांगण्यात आलं. त्यांनाही एक आनंद मिळत होता. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी लागवड करण्यात आली झाडांची. हिरवगार अशा या लॉनवर रोपं लावण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारावर संदेशासोबत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे चित्रण केल्यामुळे त्यांना एक आकर्षक व मोहून टाकणारे, शाळेची ओढ निर्माण करणारे चित्रामुळे अशा प्रकारे भरगच्च अशा या वृक्ष लागवडीमुळं शाळेचा परिसर हिरवागार तर झालाच, पण त्याचबरोबर निसर्गरम्य झालेला आहे. भिंती, त्याच्या वॉल भिंती, कंपाऊंड्स, विविध त्यावर संदेश जे मुलांच्या ज्ञानात भर पाडत आहेत. त्याचप्रमाणे स्वच्छतागृह, मुलींची स्वच्छतागृह देखील खूप अद्ययावत करण्यात आली. पूर्वीच्यापेक्षा आताच्या त्याच्या युनिट्स, प्रत्येक मुलींसाठी विविध वेगवेगळ्या युनिट्स तयार करण्यात आले. स्वच्छतागृहामध्ये पाण्याची व्यवस्था, त्याचप्रमाणे स्वच्छता ठेवण्यासाठी विविध असणारे साहित्य उपलब्ध करता आले. मुलींसाठी असलेले स्वच्छतागृह, तिथे बेसिन, त्याचप्रमाणे हँडवॉश साहित्य, कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी देखील ओला कचरा, सुका कचरा, त्याचप्रमाणे जो ओला कचरा आहे त्याच्यातून किंवा पालापाचोळा आहे त्याच्यातून गांडूळ खत निर्मिती, अशा विविध उपक्रम देखील मुलांना समजावून सांगण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना परसबाग किंवा शेतीसाठी आवश्यक असणारी सेंद्रिय खतं कशी तयार करता येतात आणि या सेंद्रिय खतातून निर्माण होणारे जे उत्पन्न आहे ते कसं उपयुक्त आहे आपणास, त्यातून मिळणारे जे जीवनसत्व आहेत किंवा उत्पन्न होणारे जी पिकं आहेत ते शालेय पोषण. आता आम्ही इथे विविध रोपांची लागवड केली आहे. वांग्याचं रोप, त्याचप्रमाणे टोमॅटो रोप. आता पिण्याचं पाणी देखील शुद्ध असण्यासाठी फिल्टर्सची सुविधा केलेली आहे.